अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील विचूर येथे अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे। यात सोयाबीनचे पिके पूर्ण पाण्याखाली गेल्यामुळे या संदर्भात आता गावकऱ्यांनी व शेतकऱ्यांनी तत्काळ पंचनाम्याची मागणी केली आहे। या संदर्भात आमचे विचूर येथील प्रतिनिधी यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात येणाऱ्या विचुरी व परिसरात 29 जूनच्या संध्याकाळी आणि 30 जून रोजी दुपारी झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकतीच केलेली सोयाबीनची पेरणी पूर्णपणे वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे। यावर्षी पावसाचे आगमन झाल्यानंतर विचुरी परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने सोयाबीनची पेरणी केली होती। अनेक ठिकाणी पिके अंकुरले होते, तर काही ठिकाणी पेरणीची उत्सुकताही सुरू होती। मात्र 29 आणि 30 जून रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे शेतीचे तळाचे स्वरूप आले। मुसळधार पावसामुळे शेतातील माती वाहून गेली असून पेरलेले सोयाबीनचे बियाणे आणि अंकुरलेली पिके पूर्णपणे दडपली व सडून खराब झाल्याचे आमच्या प्रतिनिधींनी सांगितले आहे। तर यामुळे शेतकऱ्यांच्या दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे। या भागात शेतकरी आर्थिक अडचणीत असताना या आसामी संकटामुळे आर्थिक विवंचनेत आले आहे। त्यामुळे स्थानिक महसूल विभागाचे तलाठी आणि कृषी अधिकारी, मंडळाधिकारी यांनी तत्काळ विचुरी येथील शेती पाहणी करावी अशी मागणी जोर धरत आहे। नुकसानग्रस्त शेतीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून शासनाने पीडित शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी अशी आर्ताक विचुरी येथील शेतकरी परिषद यांनी केली असून आमचे येथील प्रतिनिधी संजयजी जावरकर यांनी हे विस्तृत रिपोर्ट दिली आहे व त्यांनी संपूर्ण शेतकऱ्याशी यावेळी माहिती इतकूच करत त्यांनी स्वतः शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन ही माहिती प्राप्त केली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशा प्रकारचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे। तर तहसीलदार, संबंधित अधिकारी, जिल्हाधिकारी व कृषी मंत्री यांनी यात त्वरित लक्ष घालून या बाबीकडे लक्ष द्यावे आणि शेतकरी सध्या आर्थिक विवंचनेत आहे। दुबार पेरणी आल्यामुळे ते पेरणीही करू शकत नाही, त्यांना बियाणे व इतर मदत जाहीर करावी व तत्काळ मदत द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली असून आमचे प्रतिनिधी संजयजी जावरकर यांनी या संदर्भात शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांनी यावेळी शेतकऱ्यांनी या संदर्भात संजयजी जावरकर यांना ही माहिती दिली आहे। अनेक शेतकरी सध्या आर्थिक विवंचनेत आहे। येणाऱ्या काळात शाळा, कॉलेजेस व विद्यार्थ्यांचे शिक्षण, लग्नसराई व लग्न यांचाही शेतकऱ्यांच्या घरी उत्साह आहे। मात्र या अतिवृष्टीमुळे व ढगफुटीमुळे संपूर्ण याच्यावर पाणी फेरले गेले आहे।